हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चालले मंदिरात आणि माझी मम्मी आता येते थोड्या वेळात. आता आम्ही निघले आणि माझी दीदी नाही येत आहे कारण माझ्या दीदीला थोडं काम होतं. आणि बघा आता आम्ही निघाले आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे आज आमची आई पण येणार आहे. आणि माझी मम्मी कशी दिसते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझी मम्मी आली आता. मंदिर जवळच होतं थोडं, म्हणून इथं आले आम्ही जवळच्या मंदिरात. आणि इथं खूप गर्दी आहे, खूप मोठी लाईन आहे लागलेली इथं की भजन कीर्तनचा आहे, भागवत कथा चालू आहे. आणि इथं लड्डू वगैरे वाटताय सर्व. तर आता आरती चालू आहे. खूप मोठी लाईन आहे आणि खूप वेळ लागेल आम्हाला आता जायला. बघा इथं आरती पर चालले तर सर्व आरती मध्ये लागले. आणि अंदर पर आरती तर नाही, अंदर इथं डेकोरेशन वगैरे सर्व मस्त केलंय. आता आम्ही इथं बसलेले आहे मंदिराकडे आणि इथं खूप वेळ लागेल आणि मला गायकडे जायची खूप घाई आहे. हे बघा इथं सर्व आरती करत आहेत आणि आरती पण खतम होणार आली आहे आता. आणि माझी मम्मी मंदिरात चालली गेली आहे आता. पूजा करायसाठी. आणि तिथून झाली की आता माझी मम्मी वडाच्या झाडाची पूजा करते. बघा तिथं मागे साबुदाणा सर्व वाटत आहे. आणि आता आम्ही चालले गौमाताकडे. बघा आणि आता आम्ही पहिले तिथलचे दर्शन करू. जात आहे आम्ही दर्शनला. आणि माझी मम्मी बोलते पहिले आपण आता दर्शन करू, नंतर जाऊ गौमाताकडे. आता आम्ही महाराष्ट्राचे दर्शन करते. इथलचे दर्शन झाले आणि माझी मम्मी बोलते मला की त्या महाराष्ट्राच्या वरतून पाया पडणे. आणि मी जाते वरते आता. मला गायकडे जायची घाई आहे. आणि बघा तुम्ही, मी महाराजांकडे पटकन जाऊन सण दर्शन करून आता गौमाताकडे जाते. तिथं सर्व दर्शन करत आहे. सर्वांचा नंबर लागलाय. आता मी जाते तिथं. बघा पहिले यांना सर्वांना दर्शन करू देते, मग मी जाते. आणि आता माझी बाई आली आहे. बघा मी गेली आहे दर्शन घ्यायला आणि मी आता दर्शन घेते आणि मला गौमाताकडे जायची खूपच घाई आहे. महाराज म्हणते मला की चांगला अभ्यास कर, चांगली पास हो, पण मी पासच होते. आता मी चालली आहे गौमाताकडे. बघा खूप वेळ मी इथं मला सांगते चल आपण गायकडे जाऊ. आणि तर मी आता इथं पळत जाते गौमाताकडे. आणि तिथं मला फ्रेंड पण आहे, मी तिच्याशी नंतर भेटेन. तर फ्रेंड्स तिथं बोलायचं जिवार येते म्हणून इथं मी बडबड करायला आली आता. तर हे बघा ही आता आली आहे गौमाताकडे. पागलसारखी करते आणि इतकी डरपोक म्हणजे ते एवढं लंब आहे ते घासफूस, तर मी तिच्या तरी खावळल्या जाते. असं वाटतं तिकडे येऊन एक झप्पड मारू हिला. तर हे बघा आता खूप सारे मुलं आहे किंवा माणसं आहे, बाय आहे तिकडे काय बोलतात ते घास चाऱ्यासाठी. इथं हिची मम्मी आहे. इथं त्या मम्मीचा वासरू आहे. अर्धा व्हिडिओ तर आम्ही गायकडेच काढून घेतला. तुझी
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे ते थँक्यू व्हेरी मच. हां करून टाका. हां तर हे बघा आणि मागे मुंजाचं आहे मुंजाचं आणि त्याच्या मागे एक काहीतरी आहे आणि बापरे विलन रूपमध्ये आला आता वासरू. आणि तिथं रेवाचा पचका होतोय ते ती केव्हांची तिला खावण्याचा प्रयत्न करते पण ती वासरू खातच नाही आहे म्हणून तिचा तिथं पचका होतोय आणि ती बघा हात लावते तिला तर ती मारायला चालली डायरेक्ट तिला. हिचे 4-5 पचके होऊन गेले तिकडे. तर फ्रेंड्स बघा माझी मम्मी आता त्या गौमातेचे दर्शन घेते. ती खूप मारते तरी पण माझी मम्मी तिचे दर्शन घेते. ती कधी कधी मारत पण नाही. आणि माझी मम्मी आता दर्शन घेऊन आली आहे. मी इथंच खेळते ते मला मारते मी घाबरते आणि खेळते. चारा पण खावडते आणि जर तुम्हाला हे क्यूट वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. मी चारा खावडते पण ती खातच नाही आणि माझी फ्रेंड आहे बघा हाय करते ती आणि तिच्या बाजूला ती पण माझी फ्रेंड आहे. तिची त्या दोघी बहिणी आहे आणि त्या दोघी फ्रेंड आहे माझ्या. त्या वासरूसोबत गप्पा मारते आणि त्यांनी लड्डू खाल्लाय पण त्याला लड्डूच खाता नाही येत होता म्हणून त्यांनी फेकून दिलता तो लड्डू. आणि मी चारा खावडते ते खातच नाही आहे केव्हाचा. मला वाटते त्याचं पोट भरले आणि माझी मम्मी पण बोलते ते खाणार नाही आता त्याचं पोट भरले पण तरी पण मी ऐकतच नव्हती. मी त्याच्यावर हात फिरवते आणि मला खूप सॉफ्ट वाटते आणि मला ते खूप आवडले. असं वाटते त्याला घरीच घेऊन जाऊ पण माझी मम्मी घेऊन नाही देत होती त्याला घरी. माझी मम्मी बोलत होती चारा खावडशील का तू आणि तिथं त्या केळापर खावडताय बघा ते खातच नाही कारण त्याचं पोट भरलेलं आहे. आणि मला आता समजलं की त्याचं पोट भरलेलं आहे तेव्हाची खावडतच होतं. तर आता माझी फ्रेंड पण डिम्पल मला भेटायला आली आहे. मी पण तिला खूप दिवसांची भेटणार होती पण माझं भेटच नाही झालं आणि ती मला मंदिरात भेटली बघा. तिला पण गायला लावा खूप भारी वाटतो आणि मला पण. ते बघा आता मी त्या वासरूसोबत किती वेळ खेळते मला खूप आवडलं ते आणि मला त्याला मन करते की मी त्याला घरीच घेऊन जाऊ. माझी मम्मी बोलते तिच्यासोबत बघा माझ्या मम्मीला बोलली की मम्मी त्या वासरूला घरी घेऊन जा. मम्मी बोलली घरी घेऊन जाणं एक का त्याला चारा वगैरे सर्व आणलं पडते आणि मी दिवसभर तर शाळेतच राहते तर त्याची केअर कोण घेईल. ना वासरूसोबत खेळणं खूपच आवडते. मला त्याला सोडाच नाही वाटत आणि जर तुम्हाला पण आवडत असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला त्याला सोडाच नाही वाटत डायरेक्ट. माझी मम्मी माझ्या फ्रेंडसोबत बोलते आणि मी त्या वासरूसोबतच गुंग आहे. ते मी किती वेळची चारा खावडते त्याला पण ते खातच नाही आणि मी खूप घाबरते त्याला घाबरते आणि मला लाळ पण करा वाटतो. तिची मम्मी पण खूप डेंजर आहे. आणि तर माझी फ्रेंड आली आहे माझ्याशी बोलायला पण मला त्या वासरूला सोडून जात नाही वाटत ते आणि माझी मम्मी इथं बोलते पण मी त्या वासरूला सोडून जात नाही वाटत ते मी घडी घडी तिथंच जाते आहे. आणि हे बघा इथं महादेव मंदिर आहे. माझी मम्मी पुरं मंदिर दाखवते मी तुम्हाला मागे दिसतच अशी काय करते आणि माझ्या मम्मी मला केव्हांचीच बोलते चल घरी तरी पण मी जातच नाही आहे. बघा आता आली मी किती वेळची आणि तिथपर्यंत तिथंच तिथंच काही हिंडत होती मी. आणि आता माझी मम्मी गाडी काढते बघा. आता आम्ही जात आहे घरी आणि माझी आई पर आली अशीन आणि माझी आई पर येऊन गेली आहे
आणि माझ्या आईने मला पंढरपूरवरून खूप सारे सामान आणले आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. माझी बहिणी तरी कमी बडबड करते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करणं नका भुला. माझी आई आली आहे जो येतं देवाकडून त्याच्या आम्ही पाया पडता. आता मी पण थोड्या वेळाने पडली. मला यादच नाही राहिलं. आणि माझ्या आईने बघा इतकं सारे सामान आणले. बोज आणले आणि हे पण आणले बांगड्या आणि क्लचक बघा किती सुंदर आणि क्यूटचे आणले. हे घरी घालायला ठीक आहे. इथं खूप सारं सामान आणलं आहे माझ्या आईने आणि मला खूप सामान आवडलं. त्याच्यातून खूप आवडलं मला ते सामान. आता मी माझ्या आईने आणलेल्या सामानमध्येच बघायला बिझी आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओला एन्जॉय केलं असेल तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय बाय बाय.